हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवलेलं आहे तूप पूर्ण बनवण्याचा व्हिडिओ मी बनवला नाही आहे, डायरेक्ट तूप बनवलेलंच दाखवते कारण मी विसरले व्हिडिओ बनवायला। आणि हे बघा, मी ही तूप म्हणजे दररोज आपण जे दूध आणतो त्याच्यावरली फक्त साय गोळा करून एक 15-20 दिवस साय गोळा केली, एक डबा भरला होता चांगला आईस्क्रीमच्या डब्यात ठेवलं होतं मी, ते पूर्ण एक डबा भरलेला होता चांगल्या साईने। तर नंतर मी त्याला थोड्याशा दुधात दही टाकून इरजायला लावून म्हणजे सकाळी त्याची मिक्सरमध्ये फिरवून लोणी काढून त्याचं तूप बनवलेलं आहे। बघा, म्हणजे एवढं सगळं चांगलं पावशेर तूप निघालेलं आहे आणि घरचं तूप खायला चांगलं पण व्यवस्थित, म्हणजे काही मिक्स डालडा वगैरे मिक्स नसतो, काही चांगलं एकदम शुद्ध असतं। तरीही बघा, तूप आता चांगलं पांढरशुभ्र आणि रवाळ एकदम आणि सुवासिक म्हणजे वास येणारा तूप होतं। आपण जे विकत आणतो त्याचा अजिबात वास येत नाही आहे, काय मिक्स असतं काय माहिती नाही, पण जे घरी बनवलेलं तूप असतं ती एकदम चांगलं असं वास येतो त्याचा आणि खायला पण चांगलं असतं। त्यासाठी तुम्ही एकदा करून बघा। आणि तुम्हाला जर मी कसं हे तूप बनवलं त्याचा व्हिडिओ बघायचा असला तर नक्की कमेंटमध्ये सांगा। मी थोड्या दिवसातून साय गोळा झाल्यानंतर परत मी तुम्हाला व्हिडिओ तसाच करून दाखवेन। थँक्यू। आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा प्लीज, आणि या तूप खायला। बघू शकता तूप थंड झाल्यानंतर कसं त्याला कलर म्हणजे घट झाले आणि जास्त घट पण नाही, असं रवाळ रवाळ झालेला आहे। किती मस्त झालेला आहे बघा तूप। आता नेमकं माझ्याकडे तेल संपलेलं आहे घरातलं, तर आता मी तुपात बनवते खिचडी, म्हणजे भात बनवणार आहे तुपातला। या खायला या।